जय शिवराय दोस्तांनो, राज्यातील शेतकऱ्यांना एकच इच्छा होती की बाबा एकच आता आकांक्षा लागली होती की बाबा आमचं तर नुकसान झालंय, पण आम्हाला आता अनुदान भेटतंय का नाही, किंवा अतिवृष्टी पावसाने भरपूर असं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये पैसे भेटतील का नाही, किंवा सरकार याविषयी काय निर्णय घेईल, अशी भरपूर अशी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक आशा लागलेली होती. त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचे भरपूर असे नुकसान झाले. कुठं गारपीट पडली, किंवा काही ठिकाणी वाऱ्यांमुळे किंवा जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, अशामुळे जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ह्यासाठी तर आता सरकारने आज म्हणजे 16 एप्रिल 2026 रोजी शासनाचा अधिकृत असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि शेतकऱ्यांना एक खुशखबर म्हणजेच निधीची पूर्तता आणि निधी वाटपाच्या विषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर ह्यामध्ये 9 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आता पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये 2 जिल्हे घेण्यात आले, सोलापूर आणि सातारा. या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. त्यांना ही आता आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण सध्या आता 2 जिल्ह्याची आकडेवारी घेत आहोत, सोलापूर आणि सातारा. म्हणजे पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 4071 शेतकरी लाभार्थी पात्र आहेत आणि त्यांना वितरित करण्यात येणारी 540 कोटी करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 493 लाभार्थी आहेत आणि 493 लाभार्थ्यांना रक्कम 37 लाख रुपये एवढी वितरित करण्यात येणार आहे. आणि ह्यासाठी सरकारने 9 जिल्ह्यांसाठी बजेट जे काढलेलं आहे ते 53 कोटी एवढं हे बजेट सर्व जिल्ह्यांसाठी काढलेलं आहे. लवकरच ह्याविषयी नवीन जे अपडेट येईल, किंवा शेतकऱ्यांना KYC अपडेट येईल म्हणा, किंवा डायरेक्ट थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित होईल, ह्याविषयी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.